जाऊया मॅचच्या दिशेनं. नवला स्पोर्ट जिंती वन दी टॉस इलेक्टेड टू बॅट फर्स्ट आणि पहिला चेंडू अगदी मैदानामध्ये टाकण्यात येतोय. जिथे विटलाई देवी स्पोर्ट्स धुईलवाडी या संघाकडून मात्र बॉलिंग अटॅक यावेळी केला जातोय. बॅटिंगसाठी नवला स्पोर्ट जिंती या टीमचा महत्वाचा बॅटर तुम्ही पाहताय, अर्थातच बाबूराव पाटील. नॉन स्ट्रायकिंग एंडला पॅडीला तुम्ही पाहताय. ही ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाले आजच्या दिवसामध्ये. अगदी एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहता. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन अगदी पायातला चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर जातोय, मात्र तोपर्यंत पुन्हा एका धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय. हो, यावेळी मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटीची अगदी एज डिक्लेअर मध्ये जरूर एक धाव जाते, मात्र धावसंख्या 3 या आकड्यावरती. ज्ञानेश्वरला तुम्ही पाहताय बॉलिंग अटॅक वरती. ओव्हर क्रमांक 1 मध्ये आज सगळ्या मॅचेस या 3 ओव्हरच्या खेळल्या जात आहेत. ज्ञानेश्वरला पहिल्या 3ही चेंडूमध्ये आपण पाहिले तर आतापर्यंत चांगली लाईन त्याने पकडून ठेवली आहे. कारण की बाबूराव पाटील जेव्हा स्ट्राईकला होता तेव्हा सिंगल धावा त्याने खर्च केला. तदनंतर आपण पाहिलं पॅडीसाठी देखील चेंडू थोडासा बाहेर ठेवला, जिथे ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न करत असताना पॅडीच्या बॅटच्या कटला लागून तो डिक्लेअर मध्ये जातो. म्हणजेच काय, ज्ञानेश्वरने आतापर्यंत लाईन पकडून ठेवली आहे. स्लोअर वन, गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न, मात्र व्हाईट बॉल यावेळी मात्र जरूर येतोय. व्हाईट +1 आहे का? काय माहिती अंपायर. व्हाईट +1 येस, आत्ताच्या या 2 धाबा आहेत. व्हाईट +1 ऍड केली जाते. ते नवीन करण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वरचा जरूर राहिला, जिथे स्लोअर वन थोडासा फिंगर रोल केले होते या चेंडूवरून, मात्र जिथे एक्स्ट्रा धाबा त्यांनी खर्च केल्यात. बॅकफुटला जाऊन टॅप फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू चांगला होता, थोडा पुढे होता, मात्र अगदी वेगानं धावतो पॅडी, मात्र फेकी केली गेली बाबूराव पाटीलच्या दिशेनं स्ट्राईकला. ज्ञानेश्वरची गोलंदाजी या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये, पहिल्याच मॅच मध्ये, पहिल्याच इनिंग मध्ये धारदार राहते की काय. बाबूराव पाटील सारख्या फलंदाजाला आतापर्यंत बांधून ठेवण्यामध्ये त्याला आलं यश. हो, कट केला. चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न देखील ज्ञानेश्वरला भेटतोय. ही त्याची गोलंदाजी आहे. की ज्या पद्धतीने आपण पाहतोय ज्ञानेश्वर आतापर्यंत गोलंदाजी करत असताना पूर्णपणे अगदी डेड बॉल. आणि तदनंतर मात्र टीमची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 7 या आकड्यावरती स्थिर आहे. 7 धावसंख्या. बाबूराव पाटील जिंती संघाचा महत्वाचा बॅटर. 3 ओव्हरची मॅच आहे. हात खोलण्यासाठी तोही सज्ज आहे. जास्तच बाहेर. व्हाईट बॉलचा पुन्हा इशारा येतोय, कारण की आतापर्यंत आपण पाहिलं तर ज्ञानेश्वर जेव्हा जेव्हा या लाईन वरती चेंडू टाकतो तेव्हा तेव्हा तो कट देखील करतोय. कारण की रबर बॉल कट करणं सर्वात अवघड मानलं जातं, कारण की पावसाळ्यात रबर बॉल तुम्ही खेळत असताना चेंडूच्या वरती ऑलरेडी ओलावा असतो आणि यामध्ये चेंडू हाताळणं हे सर्वात मोठं काम असतं. हो, चांगली गोलंदाजी. पॅड लाईन वरती पायावरती ठेवतोय चेंडू. आणि तदनंतर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा यशस्वी खेळ झालाय. धुईलवाडी या टीमचा गोलंदाज ज्ञानेश्वरनं तो यशस्वी गोलंदाजी मात्र टाकली आहे. संघाची धावसंख्या स्थिर ठेवली आहे फक्त 8 या धावसंख्येवरती. एक चांगला कमबॅक आणि चांगली गोलंदाजी ज्ञानेश्वरने आपल्या टीमला करून एक आत्मविश्वास दिलाय की काय. कारण की दुसऱ्या साईडला नवला स्पोर्ट जिंती या संघाचे पहिले 2 हुकमी एक्के मैदानामध्ये बॅटिंगसाठी दाखल झाले होते. ते पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा त्यांनी मात्र सजवलेत.
प्रकाश आला सध्या गोलंदाजीसाठी. ओहो, यावेळी मात्र हा नो बॉल. येस, अगदी कारण की जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या अगदी बाहेर त्याच्या आधी हा चेंडू टाकला जातोय. सो फ्री हिटचा चेंडू आहे हा. इट्स अ नो बॉल. येस, इट्स अ नो बॉल. आणि येणारा चेंडू फ्री हिटचा. कारण की जिंती संघाला हेच हवाय, जिंती संघाला चान्स हवा, जिंती संघाला एखादा फ्री हिट हवाय जिथे मोठा फटका आल्यानं आत्मविश्वास वाढू शकतो. तो दिला गेला. ओहो, चांगला चेंडू पुढे ठेवलाय, राईज झाला, थोडीशी उसळी घेतली, ऑन दी टो खेळण्याचा प्रयत्न, जॅक करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र तदनंतर मात्र निर्धाव चेंडू येतोय. प्रकाश मॅच मध्ये चांगला कमबॅक मात्र त्यानं केला फ्री हिटच्या चेंडू नंतर. यावेळी पुन्हा एकदा येतोय नो बॉल. आणखीन एक आदळण्याचा प्रयत्न, फेकी केली विकेट कीपर, बॉलरचं लक्ष नव्हतं, लॉंग स्टॉपला चेंडू मात्र गॅदर केलाय, मात्र नो +1. आता 2 धावा खर्च करतोय. या ओव्हर मध्ये 2 एक्स्ट्रा धावा आले, 2 नो बॉल आलेत आणि 2 संधी आलेत. मात्र पहिली संधी फ्री हिटची होती ती पॅडीच्या दिशेनं आणि दुसरी फ्री हिटची संधी आली तिथे बाबूराव पाटील सध्या स्ट्राईकला. बाबूराव पाटील या टीमचं खऱ्या अर्थानं महत्वाचा बॅटर बॅकफुटला जातोय, पंच करतोय आणि अखेरीस सांगतोय होय ये बाबूराव का स्टाईल आहे मेरे भाई. अप्रतिम फटका पंच केला 6 धाबांसाठी आणि बाबूराव पाटीलला फ्री हिट देणं म्हणजे फ्री लायसन देणं आणि त्याच पद्धतीनं त्यांनी बॅटिंग करतोय. याच गोष्टीची तो वाट बघत होता की कधी एखादा चांगला टप्प्यावरती चेंडू येतोय त्याला मी पूर्णपणे खेळून काढतोय मोठ्या फटक्यासाठी. आणि तदनंतर आत्मविश्वास वाढल्यानंतर बाबूराव पाटील सातत्याने एक आक्रमक भूमिकेमध्ये दिसून येतोय. मात्र प्रकाशची आज वेळ आहे कारण की आता राहिलेले चेंडू त्याच्या कशा पद्धतीने तो काढून घेतोय हे देखील बघणं महत्वाचं असेल. खाली होता इथे देखील खेळून काढला, अप्रतिम, फक्त 2 धावेसाठी चेंडू जातोय. फटका चांगला होता, फ्लायटेड होता, मात्र 2 धावा आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे अर्थातच 19 या आकड्यावरती. 1919 ऑन अ स्कोर कार्ड. तब्बल चेंडूचा खेळ अद्याप झालेला आहे 3, म्हणजे 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. प्रकाश सातत्याने एक मोठा फटका आला, तदनंतर कमबॅक करणारा चेंडू त्यानं टाकला, बाहेर ठेवला, जास्त बाहेर ठेवला, विकेट कीपर तिथे चेंडू सोडतोय. वाईट +1. आत्ताच्या 2 धावा आहेत. कारण की पहिल्या ओव्हर मध्ये ज्ञानेश्वरची गोलंदाजी आपण पाहिली तर तिथे फक्त 9 धावा खर्च झाल्या, मात्र तदनंतर सेकंड ओव्हर मध्ये धावा येऊ लागल्या नवला स्पोर्ट जिंतीच्या दिशेनं. त्यामध्ये फुल टॉस नाही टाकू शकत बाबूराव पाटीलला. बोला था फुल टॉस नहीं डालने का. अप्रतिम फटका आणखीन एक येतोय मॅक्सिमम. बाबूराव पाटील थांबणार, वेळ घेणार आणि वेळेवरती काम पूर्ण करणार, हेच तर त्याचं काम आहे. आणखी नाम नाही उसका काम चलता है भाई. ज्या पद्धतीने बॅटिंग राहिले बाबूराव पाटीलची आत्ताच्या या सेकंड ओव्हर मध्ये, तिथून त्यानं वेट अँड वॉचचं क्रिकेट खेळलंय. पहिल्या ओव्हर मध्ये शांत असलेला सेकंड ओव्हर मध्ये आक्रमक दिसतोय. 27 धावा, 27 ऑन अ स्कोर कार्ड. ओहो, यावेळी अँगल तयार केला जातोय, चांगला अँगल त्यानं तयार केलाय गोलंदाजी करत असताना. प्रकाशनं पंचांकडे आशाभूत नजरेने पाहतोय. त्यांनी दबाव टाकण्याचं एक वेगळं षडयंत्र असतं पंचांवरती. मात्र चांगला निर्णय मी म्हणेल, आपल्या निर्णयावरती पंच पूर्णपणे ठाम आहेत. जगदी डॉट बॉल आहे. आधळला गेला, जसा आधळला तसाच तो बॅडमिंटन खेळलाय. नो +2. फ्रीच्या 3 धावा, लायसन भेटलंय फ्री हिटचं. रबरचं हेच खासियत आहे, एका मॅचला 1 बॉक्स. जे चेंडू सौजन्य देखील 4 शोधावे लागतात. ओहो, आऊट चाललाय, खनखनीत आवाज, खनखन करत निघून जातोय सीमारेषे बाहेर. मॅक्सिमम प्रकाश वरती फोकस ठेवलाय आणि प्रकाश वरती प्रकाश टाकलाय बाबूराव पाटीलनं. होऊ दे खर्च. येतोय नवीन बॉल. अप्रतिम बॅटिंग राहिले बाबूराव पाटीलची. धाव संख्या स्कोर कार्ड वरती आहे 36.
36 धावा 36. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आणि सेकंड ओव्हरमध्ये डायरेक्ट 36. ग्राफ पूर्णपणे वरती गेला. शेवटचं षटक. दिनेश सध्या गोलंदाजीसाठी येतोय. बॅकफुटला पहिला चेंडू पंच केला. बाबूराव पाटीलला बघून पाडीने देखील मन बदललंय. वा की बाबूराव पाटीलची बॅटिंग या आधी पाडीनं खाली उभा राहून पाहिली आणि जशी त्याचा चान्स आला तसं त्यानं सांगितलं की होय धावत्या गंगेमध्ये आता हात धुवून घ्यायची वेळ आहे आणि हात धुवून घेतले जात आहेत. अप्रतिम फटका. यालाच बोलतात ते तरबुजे को देख के खरबूजा भी रंग बदलता है. त्या पद्धतीने रंग बदलला. टीमची टोटल अगदी 42. एक चांगली धाव संख्या आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा कट होतोय. चांगली गोलंदाजी कमबॅक करून केला यावेळी मात्र दिनेशने. मात्र धुळवडी या टीम कडे देखील चांगला बॉलिंग अटॅक बॅटिंग अटॅक आहे देखील विसरून चालणार नाहीये. ओहो आणखीन एक येतोय. चांगला येतोय. क्लास येतोय. आणखीन एक फटका सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. उचलून फेकून दिला या चेंडूला आणि संघाची धावसंख्या आणखीन बहर घेते. पाऊस पाडलाय आज धावसंख्येचा. नवलाई स्पोर्ट जिंती संघानं दुसऱ्या ओव्हर नंतर 48 नाव 48 आता धावसंख्या आहे. स्कोर कार्ड वरती सजली आहे. ओहो बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकीय वेगानं एक धाव तर कंप्लीट केली जाते. युट्यूबला बरेचसे कमेंट्स येत आहेत कारण की वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात. छोटा बाहुबली आणि समाधानजी भालेकर साहेब यांची लेक कुमारी श्रेया समाधान भालेकर दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. अगदी युट्यूब वरती ओमसा MTC वरती कमेंट बॉक्स मध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव पडतोय. धावसंख्या अगदी 49. 49. व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव आणि बॅटिंग करत असताना नवलाई स्पोर्ट जिंती टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते हाफ सेंचुरी. 50 धावसंख्या. बॅकफुटला जातोय. क्रॉस बॅटेड हॅमर केला. जिथे धावा भेटतायत 2 आणि या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आता 52 वरती जाऊन पोहोचते. 52 नाव. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 5. 1 टू गो. अगदी शेवटचा असेल चेंडू. 5 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. सरळ बॅटीने जरूर खेळून काढला. एक धाव मात्र जरूर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होतो यशस्वी. तिसऱ्यासाठी प्रयत्न केला जाईल मात्र फेकी करेल कुठे कारण की बॅकअप नाहीये. मात्र तोपर्यंत तिसरी धाव लेग अंपायर कॉल येतोय आहे. OUT आउट म्हणजे 2च धावा आता स्कोर कार्ड वरती सजल्या जातील आणि रनआउट झाला पॅडी. पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात आणि तदनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 54 आणि 55 धावेचा आव्हान ठेवलंय विठलाई देवी स्पोर्ट्स धुळवडी या टीमच्या समोर. 55 रन्स टू विन. टॉस करून घ्या. श्रीराम 11 चिखलेवाडी आणि श्री वाघजाई देवी स्पोर्ट्स गोशटवाडी दोन्ही कॅप्टन्स या. करूयात आपण टॉस. गोशटवाडीचे कॅप्टन आहेत इकडे तर चिखलेवाडीचे कॅप्टन या आपण टॉस करून घेऊयात. 55 धावेचा आव्हान आहे. ही लाईनअप सध्या शिस्त तुम्ही पाहता विठलाई देवी स्पोर्ट्स धुळवडी या टीमची.
पाटण तालुका टेनिस क्रिकेटची शिस्त तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. धुलवाडी संघ सध्या ती शिस्त येस अतुल दादा टॉस घ्यायचा आहे प्लीज. अतुल भालेकर टॉस साठी आपल्या टॉस जिंकला श्रीराम 11 चिखलेवाडी या टीमनं. दे वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. त्यांनी देखील सांगितलं आम्ही करू प्रथम बॅटिंग. 55 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. ते करायचंय धुलवाडी या टीमला. ही नवलाई स्पोर्ट जिंती संघाची लाईनअप तुम्ही पाहताय. धुलवाडी संघाची लाईनअप देखील तुम्हाला दाखवली आम्ही. मात्र त्यानंतर नवलाई स्पोर्ट जिंती संघाची देखील लाईनअप आता तुम्हाला दाखवतोय. की प्रत्येक संघ आहे तो पाटण तालुका टेनिस क्रिकेटची ज्या पद्धतीने शिस्त राखतो, क्रिकेटची शिस्त राखतो, आपल्या संघाची शिस्त दाखवतो, ती स्वतःमध्ये एक चांगली गोष्ट आहे. स्वतःमध्ये एक अभिमानाची गोष्ट की आम्ही क्रिकेटचा मान आणि सन्मान ठेवून मॅचेस खेळत असतो. आता त्यांना रोखायचे 55 आणि धुलवाडी संघाला करायचे आहेत 55. बॉल नाकाच्या जवळून जातोय आणि हीच बॉलिंग अटॅक आहे आणि हीच गोलंदाजी आहे पॅडीची. ज्या पद्धतीने टेनिस क्रिकेट मध्ये वेगाने टाकतो तसेच रबर क्रिकेट मध्ये हाताळतो. बाहेरचा चेंडू जास्त बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा आला. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. तब्बल धावसंख्या 7 आकडे. मजला क्रमांक 6. अप्रतिम फटका. या ओव्हर मध्ये तब्बल 2 षटकार आतापर्यंत आलेत.
ओहो, यावेळी देखील शॉर्ट ऑन फूल. अगदी 4 धावा. सातत्याने बॅटिंग मध्ये पडणारा पाऊस आता दिनेच्या बॅट मधून मात्र धावा निघतात. कारण की पहिला चेंडूवरती षटकार आला, तदनंतर डॉट बॉल, तदनंतर व्हाईट बॉल, तदनंतर आणखीन एक षटकार, तदनंतर चौकार. अशी राहिले बॅटिंग दिनेशची. तब्बल स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्या 17 धावा, 17 ऑन अ स्कोर कार्ड. 4 चेंडूच्या अखेरीस 17 धावा या स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. पुढे आला सर बाटीने परल आलित्य पाहिलं डान्सिंग डाऊन द विकेट आणि अगदी पहिल्या ओव्हर मध्ये मात्र ठोकल्यात धावा दिनेशनं बॅटिंग करत असताना. टोटल आतापर्यंत धावसंख्या 23 या आकड्यावरती 23 धावा ठोकल्यात. चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना. वेल बिगिन इज हाफ डन. या कामाची सुरुवात 55 धावसंख्येचा पाठलाग ज्या वेगानं करायचा होता त्याच वेगानं चालू आहे. आता 12 चेंडू, 32 धावेची गरज. त्यामध्ये व्हाईट बॉल. ओहो, येस अंपायर व्हाईट +1 आहे का? काय बोलताय? व्हाईट +1 तब्बल 2 ऍड होत आहेत धाबा. त्यामध्ये आणखीन एक येतोय. आणखीन एक येईल का? व्हाईट +1. येस, व्हाईट +1. तब्बल 0 चेंडू मध्ये 4 धाबा ऍड होत आहेत. कारण की पावसानं वेग धरलाय, धावानं वेग धरलाय. जेवढ्या वेगानं पाऊस तेवढ्याच वेगानं धावा येत आहेत. आणि हे समीकरण ठेवलंय धुलकर या बाडीनं. ओहो, बॅटीच्या अगदी बॉटमला यॉर्कर तो क्रश. एक धाव इथे देखील ऍड होते. धावा थांबल्या नाहीयेत, धावा थांबत नाहीयेत, धावा थांबून घेतल्या जात नाहीयेत आणि धावा थांबून दिल्या जात नाहीयेत. की ज्या पद्धतीने बॅटिंग परफॉर्मन्स चालला. कारण की दिनेशने या मॅच मध्ये सुरुवातीलाच आग लावली, मात्र त्याला पाहून प्रकाशने देखील आता प्रकाश टाकलाय आपल्या धावांवरती. कारण की संघाची धावसंख्या अद्याप 27-28 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 28 नाव, 28 धावसंख्या. ओहो, चांगला चेंडू हाताला अगदी थोडासा पुढे ठेवला. गुडलाईन स्पॉटच्या पुढे ठेवलेला चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. बापूराव पाटील कमबॅक करतोय हळूहळू. त्याला माहिती आहे वेळ अजून गेली नाहीये, वेळ आणता येईल चांगली. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे क्षेत्ररक्षक, चेंडू पर्यंत पोहोचतोय. स्टॉप केलाय, चेंडू गॅदर केला. फेकी चांगली होतीये. वॉर्ड थ्रो यार, अप्रतिम फेकी. फक्त एक सिंगल धाव. दिनेश आता स्ट्राइक वरती येतोय. धावसंख्या 29 ऑन अ स्कोर कार्ड. 29 धावा स्कोर कार्ड वरती आहे सध्या. ओहो, सुरेख फटका, पण आहे खेळाडू मात्र तिथे निघून जाईल 2 धावेसाठी. अगदी 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव डिक्लेअर मध्ये. या एका धावेच्या मदतीनं एक धावे ही. येस, ही एकच धावे. थँक्यू. 1 की 2? ओके, या 2 धावा आहेत डिक्लेअर मध्ये. थँक्यू सो मच. शहानिशा केली.
येस अंपायर, 2 धावा. सो मच मॅचला करतोय आपण सुरुवात. तब्बल टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. 31 धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये जाऊन पोहोचले. सध्या आपण पाहिलं तर अजूनही 14 धावा मात्र विजयासाठी हव्यात. 24 धावा अजूनही विजयासाठी हव्यात. हो, फटका चांगला आहे. खेळाडू आहे सर हातातून खाली निसटला. ही कॅच की मॅच निसटले, पण संधी होती दुसरी. काय घडलंय? ओहो, नशीबचा 1% नव्हता हातात. किती चान्सेस होते. एक कॅच ड्रॉप झाली. दुसरीकडे रनआउटची संधी हातातून निसटली आणि तिसरीकडे 3 धावा भेटल्यात आत्ताच्या. या 3 धावा, ही कॅच मॅच होती ही. कारण की दिनेशचा चेंडू हातात बसला असता तर मॅच बसली असती आणि दिनेशचा रनआउट जर भेटला असता तर मॅच कदाचित बनली असती. 34 धावसंख्या. 34. पतक आहे पतक. बरंच काय घडलं या मॅच मध्ये आणि बरंच काही बिघडलं या मॅच मध्ये. जिंटी टीमच्या खेळाडूच्या हातातून निसटलेला झेल, निसटलेला रन आउट आणि भेटलेल्या 3 धावा. ओहो, चांगला चेंडू हाताळलाय. जिथे आपण पाहिलं डिक्लेअर मध्ये 1 धाव मात्र जरूर भेटते. वेगानं हाताळला हा चेंडू आणि संघाच्या धावसंख्येमध्ये बहर भेटले. संघाची धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. जिथे मात्र टीम आपण पाहिली तर 35 धावसंख्येवरती असताना विजयासाठी अद्याप गरज आहे टोटल 20 धावेची. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 20 धावा आता विजयासाठी हव्यात. अगदी 2 मिनिटं. 6 चेंडू 20. 2 मिनिटं अंपायर. येस, 6 चेंडू 20 मॅचला होते सुरुवात. आशिष येतोय सध्या गोलंदाजीसाठी बॉलिंग अटॅक मध्ये. 6-20 ची मॅच आहे. मॅच दोन्ही साइडला आणि मॅच अजूनही तराजूवरती आहे. मॅच कडे जरूर लक्ष द्या. 6 चेंडू अगदी 20 धावेची गरज आहे सध्या. अप्रतिम मॅच, दोन्ही तराजूवरती असलेली मॅच. पहिला चेंडू चांगला हाताळला. कारण की दिनेश नॉन स्ट्राईकला, दिनेशला नॉन स्ट्राईकलाच ठेवलं जाईल का?
कारण की दुसऱ्या साइडून बॉलिंग अटॅक कशा पद्धतीने होतोय. दिनेश स्ट्राईक वर येतोय तर मॅच बनतीये. मात्र दुसऱ्या साइडला प्रकाश देखील मॅच वरती प्रकाश टाकू शकतोय, त्याला देखील माहिती आहे. मात्र बॉलिंग अटॅक आशिषची अप्रतिम राहिले. पहिला चेंडू थोडासा बाहेर, अवे फ्रॉम दी बॉडी. हा दुसरा चेंडू. हो आहे, खेळाडू चेंडू स्टॉप केलाय चांगल्या पद्धतीने. कदाचित चेंडू डिक्लेअरच्या रिजन मध्ये जातोय, थोडा थांबलाय. धावा किती घेतील दिनेशने? तर एकच घेतल्या. स्ट्राईक ठेवायचे त्याला. 4 चेंडू 19 हव्यात आता विजयासाठी. मॅच आता नवलाई स्पोर्ट जिंती बनवत चालले आहे. मॅच दिनेशनं जर एखादा मोठा फटका आला तर सहज या मॅच मध्ये मात्र वर्चस्व तो आपल्या टीमचं दाखवू शकतो. 4 चेंडू 19 धावा. व्हॉट अ मॅच. पहिली मॅच बनतीये, पहिली मॅच बनवले, पहिली मॅच अटीतटीची होतीये. 4-19. ओहो, चांगला चेंडू हाताळला. जसा चेंडू पडतोय थोडासा खाली राहिला आणि तदनंतर मात्र आणखीन एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. येणारे 3 चेंडू आणि आता 19 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग, रबरचा निर्णय, टेनिसचा नियम आहे तो. ओहो, व्हाईट +1. मॅच बनली आहे. विठलाई देवी स्पोर्ट दुईलवाडी बोलत असेल की मॅच अजून संपली नाहीये, कारण की मॅच अजूनही ऑन आहे. आता 3 चेंडू आणि तब्बल 17 धावा हव्यात विजयासाठी. आणि याआधी मात्र दिनेशने बरेचसे रेकॉर्ड करून दाखवले आहेत, बरेचसे रेकॉर्ड देखील त्याने मोडलेत. ओहो, ऑन दी टोक येण्याचा प्रयत्न, बॅटीवरती सरळ आला नाहीये. त्याची देहबोली, त्याचे खांदे सर्व काही सांगतात प्रकाशला जावं लागेल रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणि या मॅच मध्ये विठलाई देवी स्पोर्ट दुहिलवाडी या टीमनं आता मात्र या मॅच मध्ये एक पाऊल मागे आलेत, कारण की एक सुरुवात चांगली झाली होती दुहिलवाडी या टीमची. मात्र बॉलिंग अटॅक जो राहिला खास करून ओव्हर क्रमांक 2 मध्ये बाबूराव पाटीलचा, की बाबूरावनं फक्त 12 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या ओव्हर मध्ये जरी 23 आल्या तरी दुसऱ्या ओव्हर मध्ये 12 धावा खर्च होत असताना तिसरी ओव्हर देखील त्याच तोलाची त्याच मोलाची आली, जी होती अर्थातच आकाशची, आशिषची. ओहो, सुरेख फटका, मात्र वेळ गेल्यानंतर आलेला फटका आहे. मॅच जात असताना आलेला षटकार आहे, आणखी जो आधी आला असता मात्र या आधी आपण पाहिलं तर स्ट्राईक दिनेशच्या जवळ नव्हती आणि सेकंड ओव्हर मध्ये आलेल्या कमी धावा. नेक्स्ट टीम लगेच तयार राहायचंय. श्री बागजाई देवी स्पोर्ट्स गोशेटवाडी. क्षेत्ररक्षण तुम्हाला करायचंय, कारण की टॉस जिंकलेला श्रीराम 11 चिखलेवाडी या टीमनं. टॉस जिंकल्यानंतर त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. ते यानंतर लगेच मैदानामध्ये दाखल व्हा तुम्ही. गती परिवर्तन, स्लोअर वन, चांगली गोलंदाजी आशिषची या मॅच मध्ये राहिली आहे. आणि तदनंतर मात्र विजयाचा शिल्पकार आणि विजयाची पहिली मोहर मात्र आपल्या टीमनं नावती करून घेतली. नवलाई स्पोर्ट जिंती टीमनं. हार्ड लक बॅड लक विठलाई देवी स्पोर्ट्स दुहिलवाडी टीम. चला नेक्स्ट टीम लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. श्री बागजाई देवी स्पोर्ट्स गोशेटवाडी. क्षेत्ररक्षण सजवून घ्यावं लागेल, कारण की श्रीराम 11 चिखलेवाडीनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग घेतली. वेल प्लेड खऱ्या अर्थानं विठलाई देवी स्पोर्ट्स दुहिलवाडी. चांगला खेळ तुम्ही केलात, चांगली मजा आली या मॅचला, की ही टीम देखील सध्या